नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मी रतन पुनवटकर आपलं सहर्ष स्वागत करतो। बघा, आपण आज मराठी वर्णमालेमध्ये जे काही सर्वात महत्त्वाचं मराठी वर्णमालेमध्ये जे वर्णाची उच्चारस्थाने आहे तर त्या घटकाचा आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत। बघा, खरं पाहता आपण जे काही वर्णविचार हा जो काही टॉपिक सुरू केलेला होता तर त्या वर्णविचारामधले जे काही संपूर्ण प्रकार होते तर ते आपण पूर्ण केलेले आहे। आज आपण काय करूया, वर्णाचं जे वर्गीकरण दुसऱ्या क्रमांकाचं आहे ज्याला आपण वर्णाचे उच्चारस्थान असं म्हणत असतो तर ते आपण आजच्या तासिकेमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला वर्णाच्या बाबतीमध्ये काय शिकवलं आहे तर ते थोडं रिवाइज करतो आणि त्याच्यानंतर आपण वर्णाच्या वर्गीकरणाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाणार आहोत ज्याचं नाव आहे वर्णाच्या उच्चारस्थानानुसार पडणारे प्रकार। बरोबर आहे? मग आता नेमकं या वर्णामध्ये नेमकं आपण शिकत असताना काय काय शिकलो आतापर्यंत बघा। तर वर्णाचे मुख्य 3 प्रकार पडले जातात। या वर्णाच्या मुख्य 3 प्रकारामध्ये पहिला बघितला आपण स्वर, त्यानंतर बघितला आपण स्वरादी आणि वर्णाचा तिसरा प्रकार बघितला त्याचं नाव होतं व्यंजन। तर या सर्व घटकाचा आपण अभ्यास आपण वर्ण विचारामध्ये केलेला होता। बरोबर, आज आपल्याला काय शिकायचं आहे, वर्णाचं वर्गीकरण क्रमांक 2 की वर्णाच्या उच्चार स्थानानुसार सुद्धा काही प्रकार पडते। बरोबर आहे? तर वर्णाच्या उच्चार स्थानानुसार बघा, हे स्वर आपल्या वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहे। हे वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहे, परंतु वर्णाचे काही उच्चार स्थानानुसार प्रकार पडतात। तर वर्णाचे उच्चार स्थानानुसार एकंदरीत 9 प्रकार आहे। मग आता वर्णाचे उच्चार स्थान म्हणायचं कशाला, कोणते 9 प्रकार आहे तर हे आजच्या तासिकेमध्ये डिस्कस करणार आहोत। बघा, आपली जी काही वर्णमाला आहे तर त्या वर्णमालेचं जे काही वर्गीकरण आहे तर ते वैज्ञानिक पद्धतीनं केले गेलेलं आहे। बरोबर, तर नेमकं आपण जे काही वर्ण उच्चारत असतो किंवा जे काही व्यंजन उच्चारत असतो तर नेमकं आपल्या फुफ्फुसातून निघाली हवा आपल्या जेव्हा मुखामध्ये येते तेव्हा ती हवा नेमकं कोणत्या भागाला स्पर्श करते किंवा आपण ज्या वेळेस काही वर्ण आपल्या मुखामधून बाहेर काढत असतो तेव्हा ते वर्ण मुखातून बाहेर काढत असताना आपली जीभ आपल्या कोणत्या अवयवांना स्पर्श करते, ज्या अवयवांचं उच्चारस्थान म्हणजे ज्याचं सर्वात जास्त योगदान त्या वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये असणार आहे, ज्या अवयवाचं आपल्या मुखामध्ये असणारे जे काही अवयव आहे का नाही, इंद्रिय आहे, तर सर्वात जास्त रोल कोणत्या घटकाचा आहे तर त्या घटकावरून त्या वर्णाला नाव प्राप्त झालेलं आहे। तर हे वर्णाचे उच्चारस्थान असे 9 आहे। महत्त्वाचे आपल्या मुखामध्ये 5 इंद्रिय आहे, ज्या इंद्रियाचा सर्वात जास्त आपण वापर करून आपल्या मुखातील कोणतेही व्यंजन आपण बाहेर काढत असतो। मग आपल्या मुखामध्ये दात असणार आहे, ओठ असणार आहे, पहिले ओठ आहे, त्यानंतर दात आहे का नाही, त्यानंतर जीभ आहे का नाही, त्यानंतर कंठ आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपण काय करत असतो, वर्ण उच्चारत असताना आपली जीभ किंवा जी काही आपल्या फुफ्फुसातून निघणारी हवा आहे तर ते वेगवेगळ्या भागांना स्पर्श करते। ज्या भागाचा जास्त रोल असतो त्या भागाचं नाव त्या वर्णाच्या याला प्राप्त होत गेलेलं असते। बरोबर, तर आज आपण काय करणार आहोत बघा, वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये सर्वात महत्त्वाचं आज आपण वर्णाची उच्चारस्थानं एकंदरीत किती आहेत तर ते बघणार आहोत। बघा, इकडे ते दिसत आहे वाटते, मला वाटलं ते नेमकं काय मदत असाल। चला, तर आता नेमकं वर्णाची उच्चारस्थाने किती आहे तर एकंदरीत आहे 9। एकंदरीत किती आहे, 9 वर्णाची उच्चारस्थानं आहे। बरोबर आहे? मग नेमकं वर्णाची उच्चारस्थानं 9 आहे, तर नेमकं 9 उच्चारस्थानं कोणती आहे तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने काय करून घेऊ, शिकून घेणार आहोत। तर बघा, वर्णाचे उच्चार स्थानानुसार एकंदरीत 9 प्रकार आहे। वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहे, पण उच्चार स्थानानुसार वर्णाचे किती प्रकार आहे तर ते आहे 9। वर्णाची उच्चार स्थान कशाला म्हणतात तर त्याची थोडी एकदा व्याख्या बघून घेऊ आणि त्याच्यानंतर ते प्रकार आणि त्या प्रकारामध्ये कोणकोणते वर्ण येतात तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासणार आहोत। बघा, तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना ज्या भागाचा जास्त उपयोग होतो, बघा मी तुम्हाला काय बोललो, ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात येते। समजा आता एखादी त म्हणत असतात, तचा उच्चार करत असताना आपली जीभ आपल्या दाताला लागतं म्हणून त या वर्णाला आपण दंत्य वर्ण म्हणतो। प उच्चारत असताना आपले ओठ एकमेकाला लागतात म्हणून प या वर्णाला आपण ओष्ठ्य वर्ण म्हणत असतो। म्हणजे काय, वर्ण उच्चारत असताना आपल्या फुफ्फुसातून निघणारी हवा ज्या भागाला जास्त स्पर्श करते किंवा ज्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमकं अवयवाचा सर्वाधिक जास्त कोणता रोल आहे तर त्या अवयवाचं नाव त्या वर्णाच्या गटाला देण्यात येत असते। तर यालाच वर्णाचे उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार असं म्हटलं जातं। बघा, तर सर्वात महत्त्वाचं आपण जे काही वर्ण उच्चारतो तर त्या वर्ण उच्चारत असताना आपल्या मुखामधले 5 सर्वात महत्त्वाचे अवयव आहे, तर त्या मुख्य 5 अवयवांचा रोल सर्वात जास्त असतो। कोणत्या बघा, पहिला आहे कंठ। कंठ म्हणजे काय, कंठ म्हणजे गळा। त्यानंतर आहे तालव्य।
त्यानंतर आहे मूर्धन्य, त्यानंतर आहे दंत्य, त्यानंतर आहे ओष्ठ्य. आपल्या मुखामध्ये सर्वात महत्त्वाचे 5 इंद्रिय आहे. या 5 इंद्रियाचा सर्वाधिक जास्त रोल वर्ण उच्चारताना होतो. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं कंठ तालव्य, त्यानंतर आहे कंठोष्ठ्य, त्यानंतर आहे दंत तालव्य आणि त्याच्यानंतर आहे दंतोष्ठ्य. तर असे एकंदरीत वर्णाच्या उच्चार स्थानानुसार एकूण 9 प्रकार पडतात बघा. कंठ पहिला, तालव्य दुसरा, मूर्धन्य तिसरा, दंत्य चौथा, ओष्ठ्य पाचवा, कंठ तालव्य सहावा, कंठोष्ठ्य सातवा, दंत तालव्य आठवा आणि दंतोष्ठ्य नववा. म्हणजे अशा 9 प्रकारामध्ये या वर्णाच्या उच्चार स्थानाची काय होते, विभागणी होते. आता सर्वात महत्त्वाचं बघा, मराठी वर्णमालेमध्ये असे 4 वर्ण आहे. कोणते? च, छ, ज, झ. मराठी वर्णमालेमध्ये असे 4 वर्ण आहे, च, छ, ज, झ, की या वर्णाची मराठी भाषेमध्ये 2 पद्धतीचे उच्चार स्थान आहे. म्हणजे कसं? च, छ, ज, झ हे मराठी वर्णमालेमध्ये 4 असे वर्ण आहे की ज्यांचं उच्चार स्थान 2 पद्धतीनं करावं लागतं. एक आहे तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य. तालव्य म्हणत असताना च, छ, ज, झ म्हणजे य युक्त वर्णाचा उच्चार करावा लागतो. परंतु दंत तालव्य म्हणत असताना च, छ, ज, झ अयुक्त वर्णाचा उच्चार करावा लागतो. हे त्याला अपवाद आहे. 4 वर्ण यांचा उच्चार 2 पद्धतीने होतो, तालव्य आणि दंत तालव्य. आता आपण जे वर्ण आपल्या मुखामधून बाहेर काढतो तर असे किती महत्त्वाचे अवयव आहे की ज्यांचा सर्वाधिक जास्त रोल असतो. तर आपल्या मुखामध्ये असे 5 सर्वात महत्त्वाचे भाग आहे की ज्यातून आपली जी काही जीभ आहे तर या 5 भागांना अवयव करत असते. तर महत्त्वाचे 5 अवयव आपल्या मुखामध्ये आहे, ज्या अवयवाचा उच्चार करून आपण वर्ण बाहेर काढत असतो. तर हे एकंदरीत 9 प्रकार आहे. आता नेमकं बघा, इथं 9ही प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, त्यानंतर दंत तालव्य हे औष्ठ्य आहे. बघा, ओष्ठ्य, त्यानंतर दंत तालव्य, दंतोष्ठ्य आणि त्यानंतर कंठ तालव्य आणि कंठोष्ठ्य. लक्षात ठेवा. आता कंठ या शब्दाचा अर्थ काय होतो? कंठ या शब्दाचा अर्थ होतो गळा. तुम्ही म्हणाल सर आपण तर सर्वच वर्ण आपल्या गळ्यामधून उच्चारतो. तुमचं बरोबर आहे, तुमची समज बरोबर आहे. परंतु जरी तुम्ही कंठातून सर्व वर्णाचा जरी उच्चार करत असाल पण रोल सर्वाधिक जास्त उच्चारत असताना कोणत्या भागाचा असतो हे त्या भागावरून त्या वर्णाला नाव प्राप्त झालेलं आहे. आता हे एकंदरीत 9 प्रकार आहे. तर ते लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. बघा, हे 9ही प्रकार कसं लक्षात ठेवायचं बघा. कंठ तालव्य, तुम्ही मी तुम्हाला काही इंग्रजी अल्फाबेट दाखवतो ते लक्षात ठेवा. के फॉर कंठ, टी फॉर तालव्य, एम फॉर मूर्धन्य, डी फॉर दंत्य, ओ फॉर ओष्ठ्य, त्यानंतर डी टी फॉर दंत तालव्य, डी फॉर दंतोष्ठ्य, त्यानंतर के टी फॉर कंठ तालव्य आणि के फॉर कंठोष्ठ्य. बघा हे कसं लक्षात ठेवायचं. के टी एम दो, के टी एम दो म्हणजे डी ओ, के टी एम दो, डी टी डी, डी टी म्हणजे दंत्य तालव्य, डी म्हणजे दंतोष्ठ्य, के टी म्हणजे कंठ तालव्य आणि के म्हणजे कंठोष्ठ्य. म्हणजे असे एकंदरीत 9 प्रकार आहे. कसं लक्षात ठेवाल. के टी एम दो, के टी के, डी टी डी 4-5 वेळा जरी तुम्ही उच्चारलं तरी साहजिक ते लक्षात राहते. बघा मग, कंठ तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, दंत तालव्य, दंतोष्ठ्य आणि कंठ तालव्य, कंठोष्ठ्य. आता नेमकं आपण समजून घेऊ का कंठ म्हणजे काय, तालव्य म्हणजे काय, मूर्धन्य म्हणजे काय, हे व्यवस्थित पद्धतीने बघा. कंठ या शब्दाचा अर्थ काय होतो, गळा. म्हणजे कंठातून ज्या वर्णाचा उच्चार कंठातून होतो अशा वर्णाला कंठ असं म्हटलं जाईल. पुढे आहे तालव्य. तालव्य म्हणजे नेमकं काय, कठोर तालू. म्हणजे कोणता, तुम्ही चिंच चगडता, चिंच बघा, समोरचा जो काही तुम्हाला झाड जो काही कठोर म्हणजे तालू दिसतोय की नाही, कठोर म्हणजे मजबूत, हा वरचा, त्याला काय म्हणतो आपण, तालव्य असं म्हणत असतो, आहे का नाही. जिथं चिंच चगडतो ना तर तो भाग तालव्य असा असतो. पुढे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय, जीभ वळून मूर्धेला म्हणजे तालू आणि मूर्धा. बघा लक्षात ठेवा, म्हणजे कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या मधातला जो भाग असतो की नाही, कठोर तालू म्हणजे पुढचा भाग आणि मृदू तालू म्हणजे शेवटचा भाग यांच्या मधातला जो भाग असतो ना तर त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात. त्यानंतर बघा दंत्य. दंत्य म्हणजे दात. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ दाताला लागते, त थ द द, आपली जीभ कुठे लागते, दाताला, म्हणून त्याला दंत म्हणायचं. पुढे आहे ओष्ठ्य. ओष्ठ्य याचा अर्थ काय होतो, ओष्ठ्याचा अर्थ होतो ओठ. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपले ओठ एकमेकांना स्पर्श करतात अशा वर्णांना आपण काय म्हणायचं, ओष्ठ्य वर्ण. त्यानंतर आहे दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे काय, तर जिभेचा जो स्पर्श आहे, जिभेचा स्पर्श हा कठोर तालूला होतो. जिभेचा स्पर्श कुठे होतो, जिभेचा स्पर्श हा कठोर तालूला होतो. म्हणजे जीभ आपल्या पुढच्या कठोर तालूला लागते, त्याला दंत तालव्य म्हणतात. पुढे आहे दंतोष्ठ्य.
दंतोष्टे म्हणजे काय? मुखातील वायूचा दात आणि ओठ यांना स्पर्श होते, त्याला दंत तालव्य म्हणतात. पुढे आहे कंठ तालव्य. कंठ तालव्य म्हणजे काय? तर मुखातील वायूचा कंठ आणि तालू या स्थानांना हवेचा स्पर्श होतो, त्याला आपण कंठ तालव्य वर्ण म्हणतो. आणि शेवटी आहे कंठोष्ठ. कंठोष्ठचा अर्थ होतो वर्णाचा उच्चार करत असताना वायूचा स्पर्श हा कंठ आणि ओठाला होतो, म्हणून त्याला आपण कंठोष्ठ वर्ण म्हणतो. कारण शेवटी कंठोष्ठ या शब्दामध्ये कंठ आणि ओष्ठ असे दोन शब्द आहेत. जसं दंतोष्ठ याच्यामध्ये दंत आणि ओष्ठ असे दोन शब्द आहेत. दंत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, दात, आणि ओष्ठ म्हणजे काय? ओठ. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातून निघणारी हवा म्हणजे वायू दात आणि ओठ यांना स्पर्श करत असेल तर त्याला आपण दंतोष्ठ म्हणायचं. एवढं साधं आणि ते सोपं आहे. तर वर्णाची उच्चार स्थानानुसार एकंदरीत 9 प्रकार आहे, KTM 2 KTK DTD. तर आता एक एक व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत. हा चार्ट आहे. हा चार्ट तुम्हाला इथं संपूर्ण जे काही वर्ण उच्चारत आहे तर ते नेमकं कोणत्या भागाचा सर्वाधिक जास्त रोल आहे, तर या अवयवांना इथं नावं दाखवलेले आहे, हे तुम्हाला इथं दिसत असेल. आता नेमकं आपण त्या वर्णाची उच्चार स्थानाचं काय करणार आहोत? विभागणी करणार आहोत. ज्या पद्धतीनं तुम्हाला 9 प्रकार दाखवले त्या पद्धतीनं कोणते वर्ण नेमकं कोणत्या गटामध्ये येतात, त्या वर्णाला नाव काय प्राप्त आहे, तर ते तुम्हाला इथं दाखवण्याचे प्रयत्न केले. इथं बघा, पहिला जो काही इथं तुम्हाला पार्ट दिसतो आहे तर त्याचं नाव आहे वर्णाचं नाव. म्हणजे तो वर्ण कोणत्या प्रकारामध्ये येतो, वर्णाचं नाव. पुढचा गट आहे ते म्हणजे उच्चाराचा भाग. म्हणजे तो वर्ण नेमकं कोणत्या, म्हणजे तो वर्ण उच्चारत असताना सर्वाधिक जास्त रोल कोणत्या भागाचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणते स्वर येतात. त्याच्यानंतर या गटामध्ये कोणते वर्गीय व्यंजन येतात. आता वर्गीय व्यंजन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, स्पर्श व्यंजने. आणि त्याच्यानंतर या गटामध्ये किंवा या प्रकारामध्ये अवर्गीय व्यंजन कोणते येतात, तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर इथं तुम्हाला एकंदरीत 5 तुम्हाला गट दिसत आहे. कोणत्या गटामध्ये आहे का नाही, कोणते कोणते वर्ण येतात हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर पहिला आहे कंठ, ज्याला आपण के पासून सुरुवात केलेली आहे. कंठचा अर्थ होतो गळा. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपण कंठाचा सर्वाधिक जास्त रोल असतो त्याला कंठवर्ण म्हणायचं. याच्यामध्ये बघा, या कंठामध्ये कोणते स्वर येतात. कंठामध्ये अ आ हे 2 महत्वाचे स्वर. बघा, कंठ नावाच्या वर्णामध्ये आ चा उच्चार आचा उच्चार कंठामधून सर्वाधिक जास्त होतो, म्हणून त्या अ आणि आ स्वतः दुःख. तर याच्यामध्ये जो काही विसर्ग आहे तर या विसर्गाचा जो काही उच्चार आहे तर तो कंठेमध्ये केला जातो. म्हणजे कंठेमध्ये आ हे 2 स्वर आणि जो विसर्ग आहे तर तो विसर्ग याच्यात होतो. बरं, आपल्याकडे जे स्पर्श व्यंजने आहे 25, तर या 25 स्पर्श व्यंजनापैकी कोणते व्यंजन कंठामधून म्हणजे कंठ या गटामध्ये येतात. याच्यामध्ये बघा, क ख ग घ आणि अंग. क ख ग आणि अंग हे अंग आहे, लक्षात ठेवा. म्हणजे क ख ग घ अंग यांचा उच्चार करत असताना आपल्याला सर्वाधिक जास्त रोल हा आपल्या गळ्याचा असतो, म्हणून त्याला कंठ नाव पाडलेलं आहे. हे होतं स्पर्श म्हणजे वर्गीय. आता याच्यात अवर्गीय कोणतं व्यंजन येते, तर ते येणार आहे ह. कोणती गोष्ट पाठ करण्याची गरज नाही, मी पहिले तुम्हाला हे शिकवतो आणि त्यानंतर 5 मिनिटांमध्ये कसं लक्षात ठेवायचे हे संपूर्ण वर्ण हे तुम्हाला सांगतो. कंठेमध्ये समजलं. मग कंठे म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्याला म्हणजे कंठाचा सर्वाधिक जास्त वापर होतो त्याला आपण कंठ्यवर्ण म्हणतो. या कंठ्यवर्णामध्ये आ हे 2 स्वर आणि विसर्ग हा एक स्वरादी, त्यानंतर क ख ग घ आणि अंग हे वर्गीय व्यंजन आणि महाप्राण जो आहे ह, तर हा सुद्धा आपल्या कंठवर्णामध्ये समावेश होतो. मराठी वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण केले गेलं आहे, हे या पद्धतीने केले गेलेलं आहे. कोणत्याही तुम्हाला भाषेमध्ये जेव्हा तुम्ही वर्णाची उच्चार स्थानं शिकता ते मला माहिती नाही, पण मराठी वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण केले गेलं आहे, बरोबर आहे. तर बघा, हा होता पहिला गट ज्याला आपण कंठ्यवर्ण असं म्हणतो. दुसरा गट आहे तो म्हणजे तालव्य. टी फॉर तालव्य, बरोबर आहे. तालव्य म्हणजे नेमकं काय, तुम्ही जिथं चिंच चगडता तो भाग जो असतो तर तो तालव्य. म्हणजे कसं, हे बघा, हा समोरचा जो कठोर तालू आहे ना, समोरचा भाग जिथं तुम्ही चिंच चगडता तर तो भाग म्हणजे तालव्याचा असतो. मग आता नेमकं ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या तालू भागाचा सर्वाधिक जास्त उपयोग होतो, म्हणून त्या वर्णाला तालव्य असं नाव पडलेलं आहे. मग असे कोणते वर्ण आहे की ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ आपल्या ताळूला लागते, तर असं आहे च म्हणत असताना बघा, तुमची जीभ तुमच्या दाताच्या पुढील भागाला लागते. म्हणजे तो दाताचा पुढचा जो भाग आहे ना तर तो तालूचा असतो, कठोर तालू म्हणतो त्याला. कठोर म्हणजे तो जाड एकदम मजबूत असतो, बरोबर. मग आता बघा, याच्यामध्ये नेमकं स्वर कोणते येतात.
याच्यामध्ये बघा ई आणि त्याच्यानंतर ई हे दोन स्वर येतात. त्याच्यानंतर यामध्ये म्हणजे तालव्य गटात कोणते वर्गीय व्यंजन येतात? च छ ज झ. बघा च छ ज झ आणि त्याच्यानंतर हा काय आहे? न्य. हे वर्गीय व्यंजन. मग याच्यामध्ये कोणते अवर्गीय व्यंजन येतात? तर य आणि श. बघा य आणि श यांचा समावेश तालव्य याच्यामध्ये केला जातो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मराठी वर्णमालेमध्ये जे काही च छ ज झ आहे तर यांचा उच्चार दोन पद्धतीने होते. हे बघा च छ ज झ हे तुम्हाला इथंही दिसत आहे. म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये असे 4 वर्ण आहे च छ ज झ. यांचा उच्चार हा दोन पद्धतीने होतो. एक आहे तालव्य आणि नंतर आहे दंत तालव्य. समोर मी तुम्हाला समजून सांगणार आहे की तालव्य आणि दंत तालव्य उच्चारामुळे त्या शब्दाच्या अर्थात बदल होतो. तर ते नेमकं काय आहे आणि काय वैशिष्ट्य आहे तर ते आपण समोर बघणार आहोत. समजलं मग तुम्हाला? या तालव्य गटामध्ये कोणते स्वर येतात? ई ई हे स्वर येतात. त्यानंतर वर्गीय व्यंजन च छ ज झ येतात आणि त्याच्यानंतर जे काही अवर्गीय व्यंजन आहे तर य आणि श येते. बरोबर. समोरचा गट आहे तो म्हणजे वर्णाचं नाव, त्याला म्हणतो मूर्धन्य. यम फॉर मूर्धन्य. मूर्धा म्हणजे नेमकं काय असते? मूर्धा म्हणजे नेमकं काय असते? तर बघा जो काही कठोर तालू आहे म्हणजे दाताचा पुढचा भाग आणि जो काही आपला जिभेचा मागचा भाग आहे हा याच्या मधातला जो भाग असतो ना तर त्याला आपण मूर्धन्य म्हणतो. म्हणजे बघा ट चा उच्चार करत असताना काय करता? तुमची जीभ तुमच्या बरोबर टाळूला लागते. म्हणजे कठोर तालू आणि जो काही मृदू तालू आहे तर यांच्या बरोबर मध्ये लागते. त्याला आपण मूर्धन्य वर्ण म्हणतो. ट चा उच्चार करा. ट चा ट जिथं लागते का नाही ती जागा बघा कशी एकदम सौम्य आहे का नाही? म्हणजे या मूर्धन्य गटामध्ये ऋषीचा रू हा स्वर येतो. कारण रू म्हणत असताना बघा तुमची जीभ मूर्ध्याला लागते म्हणून ऋषीचा रू हा मूर्धन्य गटामध्ये येतो. याच्यामध्ये वर्गीय व्यंजन येतात ट ठ ड ढ आणि बाणाचा न. याच्यामध्ये वर्गीय व्यंजन कोणते येतात? ट ठ ड ढ न. आणि याच्यामध्ये अवर्गीय व्यंजन कोणते येतात? र ष ळ. कोणते येतात? र ष ळ हे अवर्गीय व्यंजन येतात. लक्षात राहील. हा होता तिसरा गट तो म्हणजे मूर्धन्य. मूर्धन्य गटामध्ये ऋषीचा रू, त्यानंतर वर्गीय व्यंजन ट ठ ड ढ न आणि अवर्गीय व्यंजन येतात र ष ळ. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा जो उच्चार स्थानाचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण डी पॉ दंत्य. दंत्यचा अर्थ होतो दात. दंत्य हा मुळात तत्सम शब्द आहे. दंतापासून दात हा तद्भव शब्द तयार झालेला आहे. आता नेमकं ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ दाताला लागते त्याला आपण दंतवर्ण म्हणायचं. असे कोणते वर्ण आहे ज्यांचा उच्चार करत असताना दाताला लागते? बघा त म्हणा त. तुमची जीभ पटकन मागून दाताला लागते. बघा त थ द द न म्हणता की नाही? मग आता याच्यामध्ये फक्त त थ द द नच नाही, याच्यामध्ये काही स्वर सुद्धा येतात. मग याच्यामध्ये कोणते स्वर येतात दंतामध्ये? तर दंतामध्ये येतात बघा क्लुप्तीचा जो काही लू आहे लू आहे का नाही? लू. तर हा जो स्वर आहे तर हा स्वर आपल्या दंतवर्णामध्ये येतो. त्याचबरोबर वर्गीय व्यंजन कोणते येतात? वर्गीय व्यंजने त थ द ध न. बघा त थ द ध न हे 5 वर्गीय व्यंजने या दंतामध्ये येतात. यासोबतच अवर्गीय व्यंजने ल आणि स. ल आणि स या 2 अवर्गीय व्यंजनाचा जो काही प्रकार आहे तर तो आपल्याला दंत सांगता येतो. त्याच्यानंतर बघा दंत्यवर्णामध्ये आपण काय शिकलो? बघा दंत्यवर्णामध्ये लू हा स्वर येतो. त्यानंतर त थ द द न हे वर्गीय व्यंजन. त्याच्यानंतर ल आणि स हे अवर्गीय व्यंजन येते. त्याच्या पुढचा प्रकार आहे ते म्हणजे ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे काय? ओष्ठ्य म्हणजे ओठ. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना ओठ एकमेकांना लागतात त्यांना ओष्ठ्य म्हणतात. आता ओष्ठ्य वर्णामध्ये कोणते वर्ण येतात? ओष्ठ्य नावाच्या प्रकारामध्ये कोणते वर्ण येतात? प फ चा उच्चार बघा प फ आहे का नाही? म्हणजे प चा उच्चार करत असताना ओठाले ओठ लागलंच पाहिजे. विदाऊट ओठाला ओठ लावता प या वर्णाचा उच्चार केला जाऊ शकत नाही. म्हणून ज्या वर्णाचा उच्चार करत असताना ओठ एकमेकांना लागतात किंवा स्पर्श होतात त्यांना आपण ओष्ठ्य वर्ण म्हणतात. पण याच्यामध्ये स्वर कोणते येतात? बघा उ. कारण ऊचा उच्चार करत असताना बघा जे काही आपलं ओठ आहे तर ते विवृत्त झाल्यासारखं होते. म्हणून ऊचा उच्चार करत असताना ओठाचा वापर होतोच. म्हणून उ या 2 स्वरांना आपण काय म्हणत असतो? ओष्ठ्य वर्ण म्हणत असतो. आणि याच्यामध्ये वर्गीय व्यंजन कोणते येतात? तर प फ ब भ आणि म या 5 वर्णाचा उच्चार करत असताना आपलं ओठ एकमेकांना स्पर्श होते म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं आहे? म्हणजे ओष्ठ्य वर्ण म्हणायचं आहे. याच्यामध्ये अवर्गीय व्यंजन वगैरे काहीही येत नाही. लक्षात घ्या. आता ओष्ठ झाल्याच्या नंतर बघा कंठ्य तालव्य. ओष्ठ झाल्याच्या नंतर काय आहे? कंठ्य तालव्य. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा.
जरा 2 मिनिटं मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो, कुठेही पाठ करण्याची गरज नाही, 2 मिनिटांमध्ये सर्वच्या सर्व टेबल तुमच्या लक्षात राहण्याची गॅरंटी आहे. बघा आता आपण समोरचा जो काही वर्णाचा प्रकार शिकणार आहोत तर त्याचं नाव आहे कंठ तालव्य वर्ण. कोणता आहे? कंठ तालव्य वर्ण. बघा कंठ तालव्य या शब्दामध्ये 2 शब्द आहे. पहिला आहे ते म्हणजे कंठ, पहिला आहे ते म्हणजे काय कंठ, आणि दुसरा आहे ते म्हणजे तालव्य. बरोबर आहे की नाही? या 2 शब्दाला मिळून कंठ तालव्य हा एक शब्द तयार झालेला आहे. बरं कंठ म्हणजे काय मी तुम्हाला आत्ता शिकवलं, जो काही वर्णाच्या उच्चार स्थानानुसार पडणारा पहिला प्रकार आहे ज्याला आपण कंठ म्हटलं. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना सर्वाधिक जास्त रोल हा गळ्याचा असतो म्हणून त्या वर्णाला आपण कंठवर्ण असं म्हणत असतो. बरोबर? या कंठवर्णात अ आ हे 2 स्वर आले होते, क ख ग अंग हे वर्गीय व्यंजन आले होते आणि ह हे एक अवर्गीय व्यंजन आलेले होते. तालव्य म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ आपल्या कठोर तालूला स्पर्श करते त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो. या तालव्य वर्णामध्ये ई ई हे 2 स्वर, च छ ज ज झ हे वर्गीय व्यंजन आणि त्याबरोबर य आणि श हे 2 अवर्गीय व्यंजन यांचा समावेश होत होता. तर मी काय म्हणतो, कंठामध्ये कोणते स्वर आलते? कंठामध्ये अ आणि आ हे 2 स्वर आले होते. बरं तालव्यामध्ये कोणते स्वर आले होते? तर तालव्यामध्ये ई आणि ई हे 2 स्वर आले होते. आता बघा मी तुम्हाला काय म्हणतो, कंठ तालव्यामध्ये कोणते वर्ण येतात? कंठ तालव्यामध्ये कोणते वर्ण येतात? आता लहान अ मध्ये जर तुम्ही लहान ई मिळवली तर काय तयार होते? मी तुम्हाला संयुक्त स्वर शिकवलेले आहे म्हणून इथं कन्फ्युजन होण्याचं कामच नाही आहे. जर तुम्ही अ मध्ये लहान ई मिळवली तर हा एडका ए तयार होतो. बरोबर? आणि जर तुम्ही या आ मध्ये जर मोठी ई मिळवली तर काय तयार होते? ऐ तयार होते. काय तयार होते? ऐ. याचा अर्थ जे नवीन 2 स्वर तयार झाले की नाही कंठ आणि तालव्या मिळून, कंठ आणि तालव्या मिळून जे नवीन 2 स्वर झाले ना ए ऐ, तर यांचा समावेश या कंठ तालव्यामध्ये होतो. म्हणजे हे पाठ करण्याची गरज अजिबात नसते, पाठ करण्याची गरज अजिबात नसते, हे लक्षात ठेवा. म्हणजे कंठ तालव्यामध्ये ए आणि ऐ या 2 स्वराचा समावेश होतो. या कंठ तालव्यामध्ये ना वर्गीय व्यंजनाचा समावेश होत आणि ना अवर्गीय व्यंजनाचा समावेश होतो. तर कंठ तालव्यामध्ये ए ऐ या 2 स्वरांचा समावेश होतो. पुढचा सर्वात महत्त्वाचा उच्चार स्थानानुसार पडणारा प्रकार आहे त्याचं नाव आहे कंठ्योष्ठ वर्ण. काय आहे? कंठ्योष्ठ वर्ण. तुम्हाला एकदा मी तुम्हाला परत समजून सांगतो. बघा आता जसं कंठ तालव्य तुम्ही शिकले की नाही तर तसंच आपल्याला कंठ्योष्ठ हा वर्णाचा महत्त्वाचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. बघा कसं असते, कंठ्योष्ठ या शब्दामध्ये 2 शब्द आहे. कोणते? पहिला आहे कंठ, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर आहे औष्ठ्य, बरोबर आहे, त्यानंतर आहे औष्ठ्य. बघा तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कंठामध्ये आपण कोणते स्वर पाहिले होते? कंठामध्ये आपण आत्ताच बघितलं अ आणि आ हे स्वर असतात. बरोबर? ओष्ठामध्ये कोणते स्वर असतात? ओष्ठामध्ये उ आणि उ हे 2 स्वर असतात. बरोबर आहे? यस सर. मग आता त्याच सारखं जर तुम्ही अ मध्ये जर हा सुरुवातीचा म्हणजे रस्व स्वरामध्ये रस्व स्वर मिळवायचा, अ मध्ये जर उ मिळवला तर कोणता स्वर तयार होतो? तर तो तयार होतो ओ. त्यानंतर या आ मध्ये जर हा मोठा उ मिळवला तर काय तयार होते? तर तयार होणार आहे औ. काय तयार होणार आहे? औ. म्हणजे अ आ आणि उ उ या स्वरांचं एकत्रीकरण केलं तर तुम्हाला 2 नवीन स्वर प्राप्त झाले, ओ आणि काय? औ. याचा अर्थ या कंठ्योष्ठ वर्णामध्ये कोणत्या स्वराचा समावेश होते? तर ओ आणि औ. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की कंठ्योष्ठ या वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये हे जे काही ओ आणि औ हे जे काही महत्त्वपूर्ण 2 स्वर आहे यांचा समावेश होतो. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, मी तुम्हाला कंठ वर्णामध्ये स्वरादीपैकी जो विसर्ग येतो, विसर्ग आहे का नाही विसर्ग, तर विसर्गाचा समावेश या कंठ वर्णामध्ये होतो. आणि जो दुसरा स्वरादी आहे की नाही ज्याचं नाव आहे अनुस्वार, तर या अनुस्वाराचा सुद्धा समावेश या कंठ्योष्ठ वर्णामध्ये केला जातो. या अनुस्वाराचा समावेश कंठ्योष्ठ वर्णामध्ये केला जातो. या अनुस्वाराला कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये कंठ नासिक्य असं सुद्धा म्हटलेलं आहे. या कंठ्योष्ठ वर्णामध्ये जे काही अनुस्वार हा जो काही घटक येतो तर त्या अनुस्वाराला कंठ नासिक्य असंही म्हटलेलं आहे. आता जो वर्णाच्या उच्चार स्थानाच्या पुढील प्रकाराकडे ज्याचं नाव आहे दंत तालव्य. काय आहे ज्याचं नाव? ज्याचं नाव आहे दंत तालव्य. आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं आपण तालव्य गटामध्ये जे काही च छ ज झ हे वर्ण शिकलो की नाही, तर च छ ज झ या 2 म्हणजे या 4 वर्णाचा जो काही उच्चार आहे तर तो 2 पद्धतीने होतो. एक आहे तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य. तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल की च छ ज झ या वर्णाचं उच्चार स्थान 2 पद्धतीने होते. पहिला आहे तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य.
म्हणजे हे च छ ज ज इथं आपल्याला दंत तालव्य म्हणून सुद्धा बघावयास मिळते. इथं कोणताही स्वर येत नाही किंवा इथं कोणतंही अवर्गीय व्यंजन येत नाही. ओके. आता एक शेवटचा आहे वर्णाचं उच्चार स्थान, ज्याचं नाव आहे दंतोष्ठ. दंतोष्ठ म्हणजे नेमकं काय? दंतोष्ठ म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार दंत आणि ओष्ठ म्हणजे आपल्या फुफ्फुसातून निघणारी हवा दाताला आणि ओष्ठाला स्पष्ट करते, तर असा वर्ण एकमात्र आहे. तो म्हणजे कोणता? तर तो म्हणजे व. असा दंत्योष्ठ असणारा एकमात्र वर्ण आहे, त्याचं नाव आहे कोणतं? व. व या वर्णाला अर्ध अनुनासिक असंही म्हटलं जातं. बघा मी काय बोलतो, व या वर्णाला अर्ध अनुनासिक असंही म्हटलं जातं. बघा व्याकरणाचा अभ्यास जर तुम्ही सखोल केला ना तर तिकडे फोनेटिक्स वगैरे भाग आहे, तिकडे उच्चारशास्त्र वगैरे, तर त्या उच्चारशास्त्रामध्ये जर तुम्ही अभ्यासलं तर या वर्णमालेचे जे काही उच्चार स्थानानुसार जे वैज्ञानिक वर्गीकरण केलेले आहे, तर याचा सारांश पुन्हा तुम्हाला तिकडे सखोल बघाव्यास मिळते. पण परीक्षेच्या दृष्टीने ते काही कामाचं नाही आहे. जेवढं परीक्षेला आपल्याला उपयोगी आहे तेवढं आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. तर हे होते एकंदरीत वर्णाच्या उच्चार स्थानानुसार पडणारे किती? 9 प्रकार. मी तुम्हाला या 9 प्रकाराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. बघा आपण काय शिकलो? आपण शिकलो वर्णाची उच्चार स्थाने. वर्णाच्या उच्चार स्थानाची एकूण किती प्रकार आहे? एकूण आहे 9 प्रकार. कोणती कोणती प्रकार आहे? पहिला आहे ते म्हणजे कंठ्य, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे तालव्य, बरोबर. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे कोणतं? दंत्य. त्यानंतर कोणतं आहे ते म्हणजे ओष्ठ्य, बरोबर आहे. त्यानंतर कंठ्य, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य. त्यानंतर कोणतं आहे? इथं मूर्धन्य पाहिजे होतं आहे ना मधात, इथं पाहिजे मूर्धन्य, बरोबर. त्यानंतर आहे दंत्य. त्यानंतर आहे ते म्हणजे ओष्ठ्य, बरोबर. त्यानंतर आहे कंठ्य तालव्य, कंठ्य तालव्य. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं कंठ्योष्ठ्य. त्याच्यानंतर आहे दंत तालव्य. काय आहे? दंत तालव्य. आणि शेवटी आहे ते म्हणजे दंतोष्ठ्य. कोणतं आहे? दंतोष्ठ्य. तर असे एकंदरीत वर्णाच्या उच्चार स्थानाची 9 प्रकार आहेत. आता या कंठामध्ये कोणते स्वर येतात? कंठामध्ये अ आणि आ हे स्वर, त्याचबरोबर जे आपल्याकडे स्वरादी आहे ज्यापैकी विसर्ग जो आहे की नाही आ हा, तर हा विसर्ग इथं येतो. आता याच्यात वर्गीय व्यंजने कोणते येतात? याच्यात वर्गीय व्यंजने येतात क, बरोबर आहे. त्यानंतर आहे ख, ग, घ, त्यानंतर अंग. याच्यात अवर्गीय व्यंजन येते ते म्हणजे कोणतं? ह, बरोबर आहे. हे तुम्ही थोडं व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचं आहे. आता पुढे आहे तालव्य. तालव्यामध्ये कोणते स्वर येतात? तालव्यामध्ये येते ई, ई. आणि याच्यामध्ये बघा कोणते वर्गीय व्यंजन येतात? तर याच्यामध्ये बघा च असेल, त्यानंतर छ असेल, ज असेल, त्यानंतर झ असेल, त्यानंतर न असेल आणि अवर्गीय व्यंजन येतात य आणि श, बरोबर. मूर्धन्य गटामध्ये काय येतात? मूर्धन्य गटामध्ये ऋषीचा रू येत आहे, बरोबर. याच्यामध्ये वर्गीय व्यंजन कोणते येतात? तर याच्यामध्ये बघा ट असेल, ठ असेल, ड असेल, ढ असेल, बाणाचा न असेल, त्यानंतर र असेल, श असेल आणि त्याच्यानंतर र असेल. हे अवर्गीय व्यंजन याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे दंत्यमध्ये, दंत्यमध्ये बघा क्लुप्तीचा लू हा स्वर येतो. त्याच्यानंतर याच्यात वर्गीय व्यंजन येतात त, त्यानंतर थ, त्यानंतर द, त्यानंतर ध, त्यानंतर नळाचा न आणि अवर्गीय व्यंजन येतात ल आणि स, बरोबर. एवढं. ओष्ठ्यमध्ये काय येतात? ओष्ठ्यमध्ये 2 स्वर येतात. कोणते आहे? उ, त्याच्यानंतर बघा उ. आणि वर्गीय व्यंजन कोणते आहे? प, फ, ब, भ आणि म. याच्यात अवर्गीय व्यंजन येत नाही, बरोबर. शेवटी आहे कंठ्य तालव्य. कंठामध्ये कोणते स्वर आहे? अ, आ. तालव्यामध्ये कोणते आहे? ई, ई. या 2 स्वराचं एकत्रीकरण करा. अ मधील लहान ई मिळवली, कोणता स्वर तयार होतो? ए. आ मध्ये मोठी ई टाकली, कोणता स्वर तयार होतो? ऐ. म्हणजे या 2 स्वराचा समावेश कंठ तालव्यात होतो. याच्यात वर्गीय किंवा अवर्गीय व्यंजने येत नाही. पुढे आहे कंठ्योष्ठ. कंठ्योष्ठ नावाच्या शब्दामध्ये कंठ आणि ओष्ठ असे 2 शब्द आहेत. कंठामध्ये अ, आ हे 2 स्वर, ओष्ठामध्ये उ, उ हे 2 स्वर. अ मध्ये उ टाकला, कोणता स्वर भेटतो? ओ हा स्वर भेटतो. त्यानंतर आ मध्ये मोठा उ टाकला, कोणता स्वर भेटतो? औ हा स्वर भेटतो. याचा अर्थ ओ, औ हे 2 स्वर या कंठ्योष्ठ नावाच्या वर्णामध्ये आपल्याला दिसून येते. पुढे दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे काय? आपल्याकडे जे काही च, छ, ज, ज हे जे काही 4 वर्ण आहे, तर यांचं उच्चारस्थान 2 पद्धतीने होते. म्हणून च, छ, ज, ज हे जे काही 4 वर्ण आहे, तर हे पुन्हा 4 वर्ण आपल्या दंत तालव्य नावाच्या वर्णामध्ये येऊन बसतात. आणि शेवटी आहे त्याला म्हणतो आपण दंतोष्ठ्य. दंतोष्ठ्यमध्ये असणारा एकमात्र वर्ण आहे ज्याचं नाव आहे व, आणि या व नावाच्या वर्णाला आपण अर्ध अनुनासिक असं सुद्धा देखील म्हणत असतो. आता हा जे काही दंतोष्ठ्य आहे ना, तर या दंतोष्ठ्याला आपण दंतमुलीय,
दंतमुलीय वर्ण असं सुद्धा म्हणतो, किंवा याला आपण वर्सवर्ण असं सुद्धा देखील म्हणत असतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण तुम्हाला दंतोष्टच टाकते परीक्षेमध्ये असं नाही. दंतोष्टच्या जागी वर्सवर्ण किंवा दंतमुलीय वर्ण असंही म्हटलं जातं. आता मी तुम्हाला काय बोलतो लक्षात ठेवा. आता हे जे काही स्वरादी त्यामधला जो काही अनुस्वार आहे, तर हा जो आहे ना, तर हा अनुस्वार तुमच्या कंठ्योष्ट नावाच्या या प्रकारामध्ये येतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याकडे दोन स्वरादी आहे की नाही, अनुस्वार आणि विसर्ग. तर विसर्गाचा उच्चार कंठामध्ये होतो, आणि हे जे काही ओ आणि औचा उच्चार बघा तुम्हाला जरा नाकातून झाल्यासारखा होतो, म्हणून या अनुस्वाराचा उच्चार सुद्धा इथं तुम्हाला दिसून येतो. लक्षात आलं. तर हे होतं आपलं वर्णाच्या उच्चार स्थानाची एकंदरीत एकूण 9 प्रकार. बरोबर आहे. तर हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवावं लागतं. याच्यातून तुम्हाला कोणताही प्रश्न बाहेर जात नाही. एवढं जरी व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय मार्किंग भेटून जाईल, एवढं मात्र निश्चिती आहे. ओके, चला. तर हे होतं आपलं वर्णाच्या उच्चार स्थानानुसार पडणारी सर्वात महत्त्वाची एकंदरीत 9 प्रकार. आता मी तुम्हाला काय बोलतो लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जे काही बोललो की नाही, काय मी तुम्हाला जे बोललो ना की च च ज झ, बघा काय बोललो मी तुम्हाला बोललो की च छ ज झ, च छ ज झ, हे जे काही आपल्याकडे 4 वर्ण आहे यांचा उच्चार 2 पद्धतीने होतो. पहिला आहे यांचा उच्चार होणारा तो म्हणजे तालव्य भाग, बरोबर आहे, आणि दुसरा आहे तो म्हणजे दंत तालव्य भाग. कोणता आहे? दंत तालव्य भाग. तुम्ही म्हणणार सर या वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये जर बदल झाला तर नेमकं त्या शब्दाच्या अर्थात बदल होतो का? निश्चित बदल होतो. मी तुम्हाला काय बोलतो लक्षात घ्या. जर एखाद्या वर्णाचं उच्चार स्थान जर बदललं तर त्या वर्णाच्या अर्थात किंवा ज्या शब्दाच्या अर्थात बदल होतो. कसं? च छ ज या वर्णाचा जर उच्चार बदलला तर या शब्दाच्या अर्थात बदल होतो. बघा लक्षात ठेवा, काय होतो? अर्थात बदल होतो. कसं? आता हे जे काही तालव्य नावाचं वर्ण आहे ना, तर या च छ ज झ चे उच्चार स्थान 2 आहेत, तालव्य दंत तालव्य. जर तुम्ही या 4 वर्णाचा उच्चार जर य युक्त केला, कसा केला? य युक्त, तर त्याला तालव्य म्हणायचं. आणि जर या 4 वर्णाचा उच्चार तुम्ही अ किंवा आ युक्त केला तर त्याला तुम्ही दंत तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं तुम्ही त्याला? दंत तालव्य. काहीच टेन्शन घेऊ नका, सोप्या भागेमधून तुम्हाला समजून सांगतो. बघा मी इथं एक अंक लिहितो. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे 4. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे 4. बरोबर. मग तुम्ही मला सांगा 4 म्हणता की 4 म्हणता? तुम्हीच ठरवायचं. तुम्ही काय म्हणता याला? 4 म्हणता की 4 म्हणता? बघा तुम्ही याला म्हणत असताना आपण 4 म्हणतो. 4 म्हणत असताना बघा या च चा उच्चार य सारखा करावा लागतो. पण तुम्ही जर याला 4 म्हटलं, 4 म्हणजे या च ला लागणारा उच्चार जर आ युक्त केला तर त्याचा अर्थ बदलून जाईल. बरोबर आहे का नाही? वास्तविक पाहता याचा अर्थ 4 करावा लागतो. म्हणजे हे जे काही 4 आहे, हे जे काही मी 4 लिहिले, तर याचा जो काही उच्चार आहे तर तो कुठे येणार आहे? तालव्य भागामध्ये येणार आहे. बरोबर आहे की नाही? यस, तालव्य भागामध्ये येणार आहे. बरोबर. तर एवढं गोष्ट लक्षात ठेवा की तालव्य भागामध्ये या 4 वर्णाचा उच्चार य युक्त होतो आणि दंत तालव्यामध्ये या 4 वर्णाचा उच्चार हा अयुक्त होतो. जसं तुम्ही विदर्भामध्ये पूर्वेकडे जर गेले आहे का नाही, पूर्व भागामध्ये महाराष्ट्राच्या नागपूर गडचिरोली, तर तिकडे माहिती आहे का जाऊन जाऊन जाशील कुठे असं म्हणणार नाही. बरेच कमी प्रमाणामध्ये ते बोली भाषेतला फरक आहे. ॲक्च्युली तो प्रमाण भाषेतला फरक नाही, तो बोली भाषेतला फरक आहे. आपण बोली भाषा म्हणजे काय शिकलो. आता तुम्ही जर पूर्वेकडे गेले ना तर तिकडे जाऊन जाऊन जाशील कुठे असं म्हणते. काय म्हटलं जातं? जाऊन जाऊन जाशील कुठे. जा म्हणते, जा म्हणत नाही. जाऊन जाऊन जाशील कुठे. स्पष्ट भाषेत जाऊन जाऊन जाशील कुठे हे प्रमाण भाषा आहे, परंतु तो बोली भाषेतला फरक आहे. त्याला कोणीही काही करू शकत नाही. कसं मी तुम्हाला सांगतो. मराठी व्याकरणामध्ये शिकत असताना जी आपली लिंग व्यवस्था आहे ना, लिंग व्यवस्था, तर मराठी व्याकरणामध्ये जी लिंग व्यवस्था आहे तर याला जर काही नियम सोडले तर तुम्हाला ओळखता सुद्धा येत नाही. समजा मी हा घड्याळ नावाचा शब्द घेतला, मी तुम्हाला म्हटलं घड्याळ या शब्दाचं लिंग कोणतं? आता बरेच जण म्हणणार सर घड्याळ नावाच्या शब्दाचं लिंग 2 पद्धतीने होते. एक तर ते घड्याळ म्हणजे कोणी कोणी याला नपुसकलिंगी म्हणणार, किंवा माझी घड्याळ म्हणजे कोणी कोणी याला काय म्हणणार आहे? स्त्रीलिंगी म्हणणार आहे. वास्तविक पाहता तो शब्द जो आहे तर तो घड्याळ नावाचा शब्द कोणत्या लिंगात जाणार आहे? नपुंसक लिंगामध्ये जाणार आहे. त्याचं कारण असं आहे कारण आपण लिंग व्यवस्थेचा विचार करत असताना नेमकं त्या शब्दाचं जे काही लिंग आहे तर ते रूढी परंपरेनं घेत असतो. लक्षात ठेवा. याला कोणते नियम नाही किंवा कोणताही शिक्षक किंवा कोणतंही पुस्तक जर तुम्ही अभ्यासलं
तर इथं कोणी सांगू शकत नाही लिंगाच्या बाबतीमध्ये मी योग किंवा कोणताही भाषा विज्ञानातला तज्ज्ञ योग, बरोबर आहे. तर इथं कोणीही लिंगाच्या बाबतीमध्ये कोणतीही माहिती किंवा नियम नवीन काढून देऊ शकत नाही. जे शब्द रूढी परंपरेने ठेवत आलेलो आहेत तर त्यांचाच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करून त्या शब्दाचं लिंग ठरवावं लागते. कोणी कोणी घड्याळ या शब्दाचं लिंग बघा, ती घड्याळ ते घड्याळ असं म्हणू शकते, पण सर्वात महत्त्वाचं तो फरक बघा, तो फरक तसा नाही. तो फरक आहे बोली भाषेतला. बघा, तो फरक आहे कशातला? बोली भाषेतला. आणि तो फरक आहे प्रमाण भाषेतला. आपण व्याकरणाचा अभ्यास शास्त्र शुद्ध पद्धतीने करतो, म्हणून आपल्या मराठी वर्णमालेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये बोली भाषेचा फरक नाही. आता हे जे काही तुम्ही माझी घड्याळ किंवा ती घड्याळ म्हटलं ना, तर वास्तविक पाहता ती घड्याळ अजिबातच नाही. जरी तुम्ही तो शब्द तुमच्या बोली भाषेत वापरता, पण त्या बोली भाषेनुसार तुम्ही त्या शब्दाचं लिंग ठरवू शकत नाही. बोली भाषेनुसार नाही, तर एखाद्या शब्दाचं लिंग ठरवत असताना प्रमाण भाषेचाच विचार करावा लागतो. म्हणजे त्याला रूढी परंपरेने नेमकं कोणता अर्थ घेते, रूढी परंपरेने त्याला आपण ते घड्याळच म्हणत असतो. म्हणून त्या घड्याळ नावाच्या शब्दाचं लिंग हे नपुसकच लिंग राहील, हे मात्र निश्चित आहे. ते आपण समोर शिकणार आहोत, बरोबर. तर एखाद्या शब्दाच्या उच्चार स्थानामध्ये जर एखादी बदल झाला तर त्या शब्दाच्या अर्थात देखील सुद्धा बदल होतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, जसं मी जर तुम्हाला या जरा, हे बघा हा शब्द लिहिलेला आहे जरा, आता याचा उच्चार बघा, याचा उच्चार जर तुम्ही असा केला, कसं? जरा. याचा उच्चार जर तुम्ही य युक्त केला जरा, तर याचा अर्थ होतो म्हातारपण. याचा अर्थ काय होतो? जरा. याचा अर्थ होतो म्हातारपण. पण जर तुम्ही याचा अर्थ उच्चार असा केला जरा, आहे का नाही? जरा, जरा थांब, जरा असं म्हणतो ना आपण, जरा असं म्हणतो का? जरा थांब नाही, आपण म्हणतो अरे बाबा जरा थांब. जरा या शब्दाचा अर्थ होतो कमी, किंवा जरा या शब्दाचा अर्थ होतो किंचित, किंवा जरा या शब्दाचा अर्थ होतो थोडे. म्हणजे काय झालं? शब्दाच्या अर्थात, शब्दाच्या उच्चार स्थानामध्ये बदल पडल्यामुळे, त्या शब्दाच्या अर्थात देखील काय झालेला आहे? बदल झालेला आहे. तर मी तुम्हाला काय सांगायचं आहे, तर मराठी वर्णमालेमध्ये 4 असे वर्ण आहेत, च छ ज झ. या वर्णाचा उच्चार 2 पद्धतीने केला जातो. च छ ज झ या वर्णाचा उच्चार 2 पद्धतीने केला जातो. पहिला आहे तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य. तर आता य युक्त जर उच्चार आलं तर त्याला काय म्हणायचं? तालव्य. अयुक्त उच्चार आलं असं तर त्याला म्हणायचं दंत तालव्य. मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये संपूर्ण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण शब्द दाखवले. इथं बघा, तालव्य उच्चार पद्धती म्हणजे याचा उच्चार हा कसा होणार आहे? य युक्त. आणि इकडलं उच्चार स्थान आहे ते म्हणजे दंत तालव्य, याचं उच्चार स्थान असणार आहे अयुक्त. बघा, जग, जगचा अर्थ बघा, जग म्हटलं ना जग, तर त्याचा उच्चार वेगळा होऊन जाईल. हे इकडले उच्चार स्थान सर्वच्या सर्व य युक्त आहे. म्हणजे कसं? जग. आणि इकडलं जे उच्चार आहे की नाही, तर इकडलं उच्चार असंच आहे, जग म्हणजे अयुक्त. बघा, जग म्हटलं तर त्याचा अर्थ विश्व होते. जग म्हटलं तर त्याचा अर्थ विश्व होते. पण जग म्हटलं ना, आहे का नाही, जगचा अर्थ होतो जिवंतरा. अरे काही दिवस जगला असता म्हणते, जगला, जगला म्हणत नाही, जगला म्हणजे जिवंत राय. बघा, जरा, जराचा अर्थ होतो म्हातारा. आणि जरा म्हटलं तर जराचा अर्थ होतो किंचित. जप, आता जपचा अर्थ होतो काळजी घे, आहे का नाही? जप बाबा थोडा, जप म्हणजे काळजी घे. पण तुम्ही जप म्हटलं, जपचा अर्थ होतो नामस्मरण कर, बरोबर. पुढे जळ, जळचा अर्थ होतो पाणी. बघा, जळचा अर्थ होतो पाणी. पाण्याला वेगवेगळ्या पद्धतीचे समानार्थी नावं आहे. पाण्याच्या विलांटी हे बघा इथं. परंतु तुम्ही जर जळ म्हटलं, जळ म्हणजे जळणे असा त्याचा अर्थ, अग्नी. तुम्ही म्हटलं वाचा, बघा इथं बघा, चाचा उच्चार बघा, वाचा म्हटलं, वाचा म्हटलं नाही. मी शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात हे पुस्तक वाचा, हा पॅरेग्राफ वाचा, हा उतारा वाचा. वाचा म्हटलं तर त्याचा अर्थ होतो वाचन करा. पण तुम्ही जर वाचा म्हटलं, वाचा, तर त्याचा अर्थ होतो वाणी. लक्षात आलं? आता इथं पुन्हा काही शब्द दिलेले आहे, हे शब्द तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या. बघा, याचा उच्चार बघा, चरित्र नाही तर ते चारित्र्य असते. हा बघा, ते काय असते? चारित्र्य असते. चारित्र्य म्हणजे चारित्र्य, याचा उच्चार य युक्त होतो, आहे का नाही? चहा नाही तर ते चहा असते. चहा, चंद्र, चक्र, चपळ, चतुर, चित्र, चार, आहे का नाही? चाप, चाप म्हणजे धनुष्य. आणि चापचा अर्थ होतो चिमटा. चापचा अर्थ काय होतो? चिमटा. पुढे जत्रा, जास्त, जन्म, जादू, जनक, जेवण, जल, अंजली. अंजली मधला जो काही ज आहे
अंजली म्हणत नाही, आपण अंजली म्हणत असतो, आहे का नाही? छत्र, छाप, छंद, छत्री, छमछम, छान, छाती, झेंडा, झेप, झकास या वर्णाचा उच्चार य युक्त होतो, म्हणून हे संपूर्ण जे काही शब्द आहे तर ते तालव्यामध्ये जाते. इकडले बघा, चांदणी, चांदणी म्हणत नाही, आहे का नाही? चांदणी, चांदोबा, चांदोबा म्हणता का? चांदोबा, चांदोबा जेवलास किती नाही, चांदोबा म्हणतो. हे बघा, हा महत्वाचा आहे, परीक्षेला आलेला आता. चाकर, चाकर महत्वाचा आहे. हा जो चाकर आहे की नाही, चाकर हा कुठे येतो? तर चाकर हा आपल्या दंत तालव्य वर्णामध्ये येतो, आहे का नाही? चमचा, चौकोन, चव, चांगला, आहे का नाही? पुढे काय आहे? चपराक. हे बघा, जात, जात नसते, जात, जमाती, जमीन, जहाज, जावई, जमाव, जोर, जास्वंद. हे बघा, हा जनाबाई शब्द सुद्धा वारंवार येतो. जनाबाई हे आपण म्हणतो, ऍक्च्युली ते बोली भाषेमध्ये म्हटलं जातं. व्याकरणाचा विचार करत असताना केवळ प्रमाण भाषेचाच विचार करावा लागतो, म्हणून हे बघा, चाकर असेल, जनाबाई असेल, हे फार महत्वाचे शब्द आहे जे डोक्यामध्ये फिट्ट असू द्या. जनाबाई हा शब्द जो आहे तर तो दंत तालव्य आहे. बोली भाषेमध्ये त्याला जनाबाई म्हणतो आपण, हे लक्षात असू द्या, पण ते तालव्य नाही तर तो दंत तालव्य आहे का नाही? त्यानंतर बघा, झाड, झाडू, झोप, झालर, झबला. बरेच जण झबला म्हणते, पण ते बोली भाषेनुसार प्रमाण भाषेमध्ये तो झबलाच असतो. झरा, आहे का नाही? त्यानंतर झगडा, बघा, बरेच जण म्हणते झगडा लागला, झगडा. झगडा हा बोली भाषेतला फरक आहे, तुम्ही त्याचा उच्चार य युक्त केला तो काहीच कामाचा नाहीये. झगडा नसून तो झगडा असतो, झगडा. त्यानंतर आहे हे झोपाळू, आहे का नाही? आपण म्हणतो झोपाळू म्हणत नाही, झोपाळू म्हणावं लागते. म्हणजे एखाद्या वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये काय केलं, ज्यांचं जर बदल झालं तर त्या शब्दाच्या अर्थात देखील काय होतो? बदल होतो. हे होतं दंत तालव्य आणि तालव्य याच्या मधला फरक. बरोबर आहे? यस. आता महत्वाचा मुद्दा बघा, आता हे सर्व दंत तालव्य आणि तालव्य झालं. आता आपण सर्वात महत्वाचं, मराठी वर्णमालेमध्ये असे काही वर्ण आहे ज्याला दंड आहे, ज्याला बघा, मराठी वर्णमालेमध्ये जर तुम्ही विभागणी केली तर तुम्हाला दंड, बघा, 4 पद्धतीचे तुम्हाला काय भेटणार आहे? वर्ण भेटणार आहे. बघा, ज्याला दंड नाही असे वर्ण सुद्धा मराठी भाषेमध्ये आहे. ज्याला मध्य दंड आहे, बघा, ज्याला मध्य दंड आहे असे सुद्धा वर्ण आहे. ज्याला उभा दंड आहे, उभा दंड असे सुद्धा काही वर्ण मराठी वर्णमालेमध्ये आहे. आणि ज्याला शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे, बघा, शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे असे सुद्धा वर्ण मराठी भाषेमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल तर इथं तुम्हाला 4 पद्धतीचे वर्णाच्या दंडाच्या बाबतीमध्ये माहिती तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातं. तर हे आपण लगेच 2 मिनिटांमध्ये क्लिअर करू की कोणत्या वर्णाला दंड नाही, कोणते वर्ण मध्य भागातून दंड आहे, कोणत्या वर्णाला शेवटी उभा दंड आहे आणि कोणत्या वर्णाला शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे. तर बघा, सुरुवातीला मराठी वर्णमालेमध्ये मी जेव्हा शिकवत होतो, ज्यावेळेस अर्धस्वर शिकवलं त्यावेळेस र या वर्णाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली होती की हा जो काही र नावाचा वर्ण आहे तर ते मराठी वर्णमालेमध्ये असा एकमेव वर्ण आहे ज्याला कोणत्याही पद्धतीचा दंड नाही. समजते? त्यानंतर बघा, मराठी वर्णमालेमध्ये असे 3 वर्ण आहे, असे 3 वर्ण आहे की ज्याला अर्धदंड आहे, ज्याला अर्धदंड आहे पण ते अर्धी होऊ शकतात. मी तुम्हाला समजून सांगतो, पेपरमध्ये तुम्हाला न कळत प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आलं गेलं पाहिजे. बघा, मराठी व्याकरणामध्ये म्हणण्यापेक्षा आपण वर्णमालेमध्ये, मराठी वर्णमालेमध्ये अर्धदंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी किती व्यंजने आहे? तर 3 व्यंजने आहेत. तुम्ही म्हणणार सर, बघा, तुम्ही म्हणणार सर कसं? हां, बघा, इथं अर्धदंड सुटलं, अर्धदंड सुटलं. तुम्ही म्हणणार सर कसं? बघा, दंड नाही असणारा एक मित्र वर्ण तो आहे र. पण मराठी वर्णमालेमध्ये बघा, दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी असे 3 वर्ण आहे. कोणते? छळलं म्हणायचं, छळलं, छळलं. मी तुम्हाला समजून सांगतो याचा अर्थ काय होतो. मराठी वर्णमालेमध्ये असे 3 वर्ण आहे की ज्या वर्णाला अर्धदंड आहे पण ती अर्धी होऊ शकतात. मग तुम्ही म्हणणार सर, हे जे काही द नावाचं वर्ण आहे किंवा हे जे काही ट आहे किंवा हे काही ठ आहे किंवा हे जे काही ड आहे तर याला सुद्धा तर अर्धदंड आहे की नाही? मग याला तुम्ही काऊन नाही पकडले याच्यात? तर त्याचं कारण असं आहे, कारण हे वर्ण लिहित असताना बघा, हे वर्ण जेव्हा आपण जोडाक्षरामध्ये लिहितो ना तर याचा दंड जो आहे तर याचा दंड काढता येत नाही. म्हणजे कसं? तुम्हाला बघा, द्या लिहायचं आहे
द्या लिहित असताना असा लिहिता येत नाही तुम्हाला. द्या लिहित असताना तुम्हाला द्या असंच लिहावं लागेल. म्हणजे जे काही द आहे अर्धा आणि त्याला जो काही तुम्ही इथं य लावलेला आहे तर तो असा शुद्ध आहे. जर तुम्ही द्या असं लिहिलं तर ते चुकीचं आहे, कारण याला तुम्ही अर्धदंड तोडून टाकलं. म्हणजे मला म्हणायचं काय समजलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे बघा मराठी वर्णमालेमध्ये असे 3 वर्ण आहे ज्याला अर्धदंड आहे पण ते अर्धी होतात. म्हणजे कसं, आता हे जे काही ळ आहे, आता तुम्ही एखादी बाल्य लिहिलं, बाल्य, तर बाल्य लिहित असताना बघा तुम्हाला या ल ला दंड गायब करून लिहिता येते. म्हणजे बाल्य लिहित असताना तुम्ही असं लिहू शकता, त्याला बाल्य लिहित असताना असं, म्हणजे त्याला दंड काढून टाकायचा म्हणजे अर्ध होते. समजलं ना. आता इथं बघा छ आहे किंवा इथं ळ आहे का नाही. बाळ्या म्हणत असताना बाळ्या तुम्ही असं लिहू शकता, बाळ्या म्हणत असताना तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे हे काय होते, जोडाक्षरामध्ये जेव्हा आपण छ ळ ल या 3 वर्णापैकी जेव्हा वर्ण वापरतो तेव्हा त्याचा जो काही दंड आहे तर तो काय होतो, निघून जातो. त्याला आपण अर्धी होऊ शकणारी व्यंजने म्हणतो. असे किती आहेत, 3 आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. छळलं लक्षात ठेवायचं, छळलं अर्धदंड असणारी आणि त्याचबरोबर अर्ध होऊ शकणारी व्यंजने आहे. लक्षात राहील. पुढे बघा, आता हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा अर्धदंडच आहे. पण हे जेव्हा जोडाक्षरामध्ये लिहितो, जेव्हा आपण जोडाक्षरामध्ये लिहितो तेव्हा ते ॲज इट इज लिहावं लागतं. म्हणजे याचा दंड मोडता येत नाही. म्हणून त्याला असं म्हटलं जातं, अर्धदंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी. असे किती व्यंजने आहे, 7 व्यंजने आहे. कोणती, छळलं सोडून राहिलेले जे काही वर्ण आहे 7, ज्यामध्ये ट ठ ड द आहे का नाही, ह अंग, तर यांचा उच्चार म्हणजे यांचं लिखाण जेव्हा आपण जोडाक्षरामध्ये करतो तेव्हा त्याचा दंड आपण काढू शकत नाही. असे किती अर्धदंड असणारे वर्ण आहे, 7 आहे. आणि तुम्हाला जर परीक्षेत ऑल ओव्हर टोटल विचारलं की एकूण अर्धदंड असणारी व्यंजने किती, तर ही आहे 7 आणि वरचे 3 टोटल किती आहे, तर टोटल आहे एकूण 10. टोटल किती आहे, 10. लक्षात राहील. आता पुढे बघा, मध्यदंड असणारी किती आहे, मध्यदंड असणारी केवळ 2 वर्ण आहे. पहिला आहे क आणि दुसरा आहे फ. बघा क च्या मधातून आहे का नाही गेलं का नाही, आणि फ च्या मधातून बघा हे गेले का नाही. म्हणून या 2 वर्णांना मधात दंड असणारी वर्ण म्हणतात. आणि शेवटी 2 महत्वाचे वर्ण सुटले. बघा कोणते, शेवटी स्वतंत्र दंड असणारी. बघा स्वतंत्र म्हणजे कसं, आता बघा इथं मी ग लिहिला. आता या ग मध्ये हा जो काही तुम्हाला दंड दिसतो तर हा दंड चिपकून आहे का, चिपकून नाही, तर तो स्वतंत्र आहे. म्हणजे कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही असे वर्ण, असे दंड, असे किती आहेत, 3. कोणते, ग न श. तुम्ही एक शब्द लक्षात ठेवायचं, गणेश. गणेश या शब्दामध्ये जे काही दंड आहे तर ते कोणत्याही भागाला स्पर्श होत नाही. म्हणून शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजने 3 आहे, गणेश. आता उरले सुरले 18 असे व्यंजन आहे. उरले सुरले 18 असे व्यंजन आहे की ज्याच्या शेवटी उभा दंड आहे. स्वतंत्र नाही पण चिपकून आहे. कसं बघा, घ ला बघा हा दंड आहे पण तो चिपकून आहे. हे बघा घ ला दंड आहे पण तो चिपकून आहे. म्हणून त्याला शेवटी उभा दंड असणारी व्यंजने म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे होतं आपलं दंड आणि व्यंजनाच्या बाबतीत. 2 मिनिटांमध्ये शिकवलं काय हे लक्षात घ्या. दंड नसणारी व्यंजने किती आहे, 1 र. अर्धदंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी किती आहे, 3 छळलं. मध्यदंड असणारी किती आहे, 2 क आणि फ. उभा दंड असणारी किती आहे, बघा उभा दंड असणारी एकूण किती आहे, 18. शेवटी स्वतंत्र दंड असणारी किती आहे, तर ती आहे 3 ग न श. एक सुटलं ते म्हणजे कोणतं मी तुम्हाला सांगतो, अर्धदंड होणारी पण अर्धी, बघा अर्धी होऊ न शकणारी. असे किती आहे, 7 आहे का नाही, असे किती आहे, 7. तर अशा पद्धतीने हे दंड आणि व्यंजन यांच्याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. बरोबर आहे. तर हे होतं सर्वात महत्त्वाचं दंड आणि त्यांच्याबद्दलची माहिती. आता इथं काही महत्त्वाची समीकरणे दिलेली आहे. जसं आपण एखादी सरळ व्याज शिकत असताना आपण म्हणतो की नाही, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100, बरोबर. किंवा इव्हन व्हॉटेवर तुम्ही जेव्हा टाइम स्पीड डिस्टन्सचा अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला टाइमचं फॉर्म्युला, त्यानंतर स्पीडचा फॉर्म्युला, डिस्टन्सचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र हे पाठ करावे लागते. तसे काही सूत्र आपल्या मराठी वर्णमालेमध्ये सुद्धा आहे. तर ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. बघा अक्षर कसं तयार होते. व्यंजनामध्ये जर तुम्ही स्वर मिळवला तर अक्षर तयार होते. व्यंजनात स्वर टाकला तर अक्षर तयार होते. त्याचबरोबर अक्षर कोणाला म्हणायचं, सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने हे काय असतात, अक्षरे असतात.
सर्व जे काही वर्ण आहे सर्व वर्ण अक्षरे असतात, वर्ण बोलतोय. त्याच्यानंतर बघा संयुक्त व्यंजन, त्याला आपण प्रचलित संयुक्त अक्षर असं सुद्धा देखील म्हणत असतो. संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं? व्यंजनामध्ये व्यंजन टाकलं तर त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणायचं. म्हणजे कसं, हे म नावाचं व्यंजन आहे, त्याच्यामध्ये पुन्हा ह नावाचं व्यंजन टाकलं तर हे म नावाचं संयुक्त व्यंजन तयार होते. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता व्यंजन प्लस व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन, किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतात. आता तुम्हाला माहिती आहे, मी ज्ञ काढत असताना द अधिक न अधिक य हे सुद्धा एक काय आहे, हे सुद्धा एक संयुक्त व्यंजने आहे, बरोबर. म्हणजे आवश्यक नाही संयुक्त व्यंजनामध्ये केवळ दोनच व्यंजने एकत्र येतात. त्याची व्याख्या अशी करता येते, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतात त्याला संयुक्त व्यंजने म्हणतात, जसं मी तुम्हाला दाखवलं. परंतु त्याचं सूत्र व्यंजन प्लस व्यंजन असं म्हणतो आपण. पुढे आहे द्वित्व व्यंजन. द्विचा अर्थ होतो दोन. आता बघा द्वित्व म्हणजे काय, व्यंजन प्लस तेच व्यंजन, हे फार महत्वाचं आहे. व्यंजन प्लस तेच व्यंजन बरोबर द्वित्व व्यंजन. मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो बघा कसं. म नावाचं एक व्यंजन आहे, आता त्याच्यामध्ये तेच व्यंजन मिळवायचं. कोणतं? म नावाचं व्यंजन. म्हणजे काय तयार होते? म तयार होते. याला म्हणायचं द्वित्व व्यंजन. पुढे आहे जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे काय बघा, व्यंजन प्लस व्यंजन प्लस काय स्वर, किंवा त्याची व्याख्या अशी करायची, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजनं एकत्र येतात. जसं संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय केली होती, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजनं एकत्र येतात त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. आता आपण जोडाक्षराची व्याख्या अशी करू, दोन व्यंजनं किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजनं एकत्र येतात आणि शेवटी काय मिळवावं लागतो, स्वर मिळवावा लागतो, तेव्हा त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. म्हणजे कसं बघा, म व्यंजन, ह व्यंजन आणि त्याच्यामध्ये शेवटी जर अ टाकलं, व्यंजन प्लस स्वर बरोबर, याला म्हणायचं आपण संयुक्त व्यंजन. पण याचा पाय मोडलेला राहत नाही, संयुक्त व्यंजन नाही, सॉरी, त्याला म्हणायचं आपण जोडाक्षर, बरोबर आहे. किंवा जर तुम्ही बघा द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर काय तयार होणार आहे, ज्ञ. या ज्ञला म्हणायचं आपण जोडाक्षर. याचा पाय मोडलेला नाही. संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षरामध्ये काय फरक आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे आहे संयुक्त स्वर. स्वरामध्ये स्वर मिसळला की संयुक्त स्वर तयार होतो. पुढे आहे द्वित्व स्वर. आता इथं द्वित्व व्यंजन आणि द्वित्व स्वर हे थोडं व्यवस्थित लक्षात घ्या. द्वित्व या शब्दाचा अर्थ होतो दोन, आहे का नाही. स्वर प्लस तेच स्वर बरोबर काय द्वित्व स्वर. म्हणजे कसं बघा, अ मध्ये जर तुम्ही अ मिळवला तर काय तयार होणार आहे, आ. म्हणून आ या स्वराला द्वित्व स्वर म्हटलं जातं. हे थोडक्यामध्ये होते आपल्या मराठी वर्णमालेमधले सर्वात महत्त्वाचे काय समीकरण. हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय झाले असेल, समजलेलं असेल. तर इथं आपलं सर्व हे बेसिक्स आपलं संपलेलं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण परसवर्ण लिहिण्याच्या पद्धती हा घटक आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं अनुनासिकाला म्हणजे अनुस्वाराला अनुनासिकामध्ये लिहिता दे. त्यानंतर मूलध्वनीची फोड शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकणार आहोत आकार विल्य क्रम आणि त्याच्यानंतर बस झालं. इथं आपलं सर्व बेसिक उद्या संपेल आणि नंतर आपल्या सर्वात महत्त्वाच्या मराठी व्याकरणाच्या घटकाला सुरुवात होणार आहे, शब्दाच्या जातीला. तर आजच्या तासिकेत इथं आपण थांबू. भेटू परत उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.